आणि कालच ट्रम्प यांनी शपथ घेतली। शपथविधी सोहळा मोठा भव्य रीतीने पार पडला। मात्र ट्रम्पचा इफेक्ट आता पाहायला मिळतोय। सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरल्याची माहिती समोर आली आणि गुंतवणूकदारांच्या 5 लाख कोटींचा चुराडा झाल्याचं सुद्धा समोर आलंय। सेन्सेक्स 1235 अंकांनी घसरून तब्बल 75,838 वर आल्याचं कळतंय आणि निफ्टी 320 अंकांच्या घसरणीसह 23,024 वर बंद झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे आणि शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी व्यापारी शुल्क वाढवण्याचा दिलेला इशारा हे बाजारामधल्या घसरणीचं कारण मानलं जात आहे। आणि याच संदर्भात आपण बोलूया। शेअर बाजार अभ्यासक निखिलेश सोमण सर आपल्या सोबत आहेत। निखिलेश सर नमस्कार। कसा बाजारावर परिणाम होताना पाहायला मिळतोय? नमस्कार। ऍक्च्युली जर आपण बघितलं तर गेले जवळपास मला वाटतं 2 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालाय भारतीय बाजारामध्ये परदेशी गुंतवणूकदार हे कंटिन्यू विक्रीच्या मारात होत। म्हणजे आपल्याकडे जे FII सेलिंग झालेलं आहे परदेशी वित्तीय गुंतवणूकदारांचं हे गेल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे प्रमाणाच्या बाहेर झालेलं आहे। नॉर्मली दरवर्षी आपण बघतो डिसेंबर जानेवारीमध्ये त्यांचा प्रॉफिट बुकिंगचा टाइम असतो, ते विक्री करतात, हे नेहमीच आहे। पण ह्या वर्षी ते थोडं प्रमाण अधिक आढळलं। याची प्रामुख्याने कारणं अशी आहेत की आपण काल बघितलं, कालच ट्रम्प साहेबांनी तिकडे शपथविधी त्यांचा झाल्यानंतर त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्याच्यावरनं जसं आपल्याकडे मोदी साहेबांनी मेक इन इंडिया धोरण एक अवलंबलं होतं आणि भारताला अमृतकाल आपण म्हटलंय की येणाऱ्या दिवस हे सोनेरी असतील, तसंच थोडंसं ट्रम्पने देखील म्हटलं आणि याचा इनडायरेक्टली परिणाम म्हटलं तरी जागतिक बाजारावरती नक्की होऊ शकतो। कारण जर उद्या अमेरिकेने जर बाकीच्या बाजारांना संध्या तेवढ्या दिल्या नाहीत किंवा तिकडचे जे काही उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जर त्यांच्याकडनं जास्त करून जर प्रयत्न केले आणि आपल्याकडच्या उद्योगधंद्यांना जर तेवढ्या म्हणावा तेवढा निश्चित बाजारपेठ उपलब्ध झाली नाही तर निश्चित आपल्याकडच्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो। गेले काही दिवस आपण बघतोय तिमाही आलेले निकाल पण उत्साहवर्धक नाहीयेत। डॉलर सतत वाढतोय, आपण बघतोय त्याची अजून वाढ आपण रोखू शकलेलो नाहीये। बरोबर आहे। व्यापारी शुल्क वाढवल्याचा दिलेला इशारा आणि त्यामुळे ही घसरण पाहायला मिळते। मात्र भविष्यामध्ये सुद्धा गुंतवणूकदारांनी बाजाराकडे कसं बघायचं पाहावं लागेल। निखिलेशजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी, बोललात त्यासाठी।